महाराष्ट्र सदनामध्ये मुस्लिम धर्मीय मॅनेजरला चपाती खाऊ घालण्याचा प्रकार अनवधानाने झाला असेल, जाणीवपूर्वक नाही असं त्यांनी सांगितलं। मात्र अपुऱ्या सुविधांबाबत राडा करता मग महाराष्ट्रातील जनता अपुऱ्या सुविधांमध्ये होरपळतीये, त्या विरोधात आवाज का नाही उठवत असा सवाल राज ठाकरेंनी शिवसेनेला उद्देशून केला। त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की मला माहिती नव्हतं की तो मुस्लिम आहे आणि त्याच्यामध्ये जर निकृष्ट दर्जाचं अन्न मिळत असेल तर एखाद्याला आपण हे तू खाऊन बघ असं म्हणतो। त्याच्यात जर समजा तो मुस्लिम धर्माचा असेल हे कदाचित माहिती नसेल, मला असं वाटतं त्यांनी माफी देखील मागितलेली आहे त्या गोष्टींची। जर अनवधानाने एखादी गोष्ट घडली असेल तर मला असं वाटतं की त्या गोष्टींकडे तसं जातीयतेने पाहू नये असं माझं 100% मत आहे। सोयी सुविधा महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला मिळत आहेत, त्याच्याबद्दल कोणी आवाज उठवणार आहे का? असा खासदारांना जर चांगलं अन्न नाही मिळालं की धिंगाणा घालायचा आणि सर्वसामान्य जनता ज्या हालाकीत आज सगळी कामं करते किंवा जाते येते फिरते सगळी करते, त्याच्याबद्दल का नाही होत या गोष्टी? तीच चीड, तोच राग मग तेव्हा का नाही दिसत? जर सर्वसामान्य जनतेला जर समजा चांगले फुटपाथ मिळत नसतील आणि तिकडे जर समजा तुम्ही फेरीवाले वाढवत असाल तर मग तोच राग जो समोरच्याला काय अन्न भरवताना तो राग मला रस्त्यावरती का नाही दिसत? ती गोष्ट तिकडे पण दिसली पाहिजे ना। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।